राजकारणात काही भेटी या योगायोग असतात, पण काही भेटी राजकीय भूकंपाची पूर्वसूचना देत असतात। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतींच्या चर्चांना उधाण आले असतानाच आता मुंबईच्या ताजलँड्स हॉटेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची झालेली 1 तासांहून अधिक काळ चाललेली गुप्त भेट हा केवळ योगायोग म्हणायचा की यामागे फडणवीसांची चाणक्य नीती म्हणायची। ही भेट फक्त 2 नेत्यांची चर्चा नाही, तर ती महाराष्ट्राच्या आगामी राजकारणाची दिशा ठरवू शकणारी निर्णायक घडी आहे। मराठी मतदारांच्या भावनांना गवसणी घालणाऱ्या ठाकरे मनसे युतीला संभाव्य ब्रेक लागणार का? फडणवीसांनी युतीच्या शेवटच्या क्षणी डाव खेळून गेम चेंज केलाय का? या सर्व प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करू। नमस्कार, मी प्रतीक्षा आणि तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज। एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरलेला असतानाच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डाव फिरवल्याचं दिसून येते। त्यामुळे शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरला असतानाच मात्र आता मोकेच्या क्षणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राजकीय चक्र फिरवून शिवसेना मनसे युतीला ब्रेक लावला जाण्याची शक्यता आहे। कारण 12 जून रोजी मुंबईच्या ताजलँड्स हॉटेलमधील 2101 नंबरच्या रूममध्ये राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली। याआधी देखील लोकसभेची बैठकीही याच रूममध्ये झाली होती। शिवाय या बैठकीवेळी दोन्ही नेत्यांशिवाय कुणीही उपस्थित नव्हते। तसेच या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 1 तास चर्चा झाली। सुरुवातीला राज ठाकरे ताजलँड्स हॉटेलमध्ये पोहोचले, त्यानंतर 20 मिनिटात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या हॉटेलमध्ये पोहोचले। सुरुवातीला हे दोन्ही नेते एकाच हॉटेलमध्ये एकत्र येणे हा योगायोग आहे का अशी चर्चा सुरू होती। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या नियोजित कार्यक्रमात कुठेही ताजलँड हॉटेलचा समावेश नव्हता। मात्र राज ठाकरे या हॉटेलमध्ये आल्यानंतरच देवेंद्र फडणवीस वाट वाकडी करून याच ठिकाणी थांबले आणि त्यामुळेच या भेटीवर शिक्कामोर्तब झाला। गेल्या काही दिवसांपासूनच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही बंधूंचे मनोमिलन होणार अशा चर्चा रंगल्यात। ठाकरे गट आणि मनसे पक्षातील पहिले ते शेवटच्या फळीतील नेते युतीसाठी हे सकारात्मक होते। त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार आणि राजकारणात मोठे उलटफेर होणार अशी चर्चा रंगली होती। मात्र देवेंद्र फडणवीस यांनी आगामी राजकारणाचे वारे ओळखून योग्य वेळी शिवसेना मनसे युतीला ब्रेक लावण्यासाठीच राज ठाकरे यांना भेटीसाठी बोलावलं असावं का, याबाबत आता तर्कवितर्क हे चांगलेच लढवले जात आहेत। मध्यंतरी उद्धव ठाकरेंना मनसे आणि ठाकरे गटात युती होणार का असा प्रश्न विचारण्यात आला होता। त्यावर उत्तर देताना ठाकरेंनी संकेत काय बातमीच देतो असं म्हणत महाराष्ट्रातील जनतेच्या मनात जे आहे तेच होईल असे ठणकावून सांगितले होते। त्यांच्या या उत्तराने मनसे आणि ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले होते। मात्र युती होण्याच्या अंतिम क्षणी फडणवीसांनी चक्र फिरवत राजकीय चक्र फिरवून शिवसेना मनसे युतीला ब्रेक लावला जाण्याची शक्यता आता वर्तवली जाते। तर दुसरीकडे ठाकरेंसोबतच युतीचं पिल्लू सोडून उद्धव ठाकरेंना फक्त झुलवत ठेवलं आणि डाव फडणवीसांनी साधल्याचं दिसून येते। मात्र मनसेसोबतच्या युतीमागे मोठं राजकारण दडले, ते नेमकं काय आहे यावर सविस्तर चर्चा करूया। तर आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणारे, याच पार्श्वभूमीवर महायुतीकडून मनसेला सोबत घेण्यासाठी अनेकदा प्रयत्न करण्यात आलेत। यापूर्वी देखील अनेकदा राज ठाकरेंसोबत फडणवीस, एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांनी भेट घेतली होती। मुंबई महानगरपालिकेतील निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार आणि राजकारणात मोठे उलटफेर होणार अशी चर्चा रंगली होती। मराठी माणूस हा मनसे आणि ठाकरे सेनेचा अजेंडा आहे। गेल्या काही दिवसापासूनच मुंबईत हिंदी भाषिक, गुजराती, मांसाहार हे मुद्दे वरवरचे वादाचे ठरत आहेत। त्यामुळे मराठी माणसावर परप्रांतीयांची मुजोरी सातत्याने वाढतीये। याच पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची चर्चा ही स्थानिक मराठी माणसांना नक्कीच सुकावणारी होती। येत्या महानगरपालिकेच्या दृष्टीने ही युती सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखीच ठरणार होती। हा फटका भविष्यातील राजकारणाची दिशा बदलवणारा ठरू शकतो अशी भीती भाजपसह महायुतीतील अन्य पक्षांना आहे। त्यामुळेच राज ठाकरेंचं मन आणि मत परिवर्तन करण्यासाठी महायुतीच्या प्रमुख नेत्यांकडून जोरदार हालचाली सुरू झाल्यात। अशातच फडणवीसांनी ही भेट घेतली हा त्याचाच भाग असल्याचं बोललं जाते। राजकारणात अचूक टायमिंग साधण्याची आणि ते फिरवण्याचा हातखंड फडणवीसांकडे हे यापूर्वी देखील अनेकदा दिसून आले।
त्यात राज ठाकरेंची ताकद काय आहे याची पूर्ण कल्पना फडणवीसांसह अन्य नेत्यांना नाही। त्यामुळे राज ठाकरे यांना सोबत घेण्यातच महायुती आणि भाजपचा फायदा असल्याची जाण ही प्रमुख नेत्यांना आहे। आजच्या भेटीत फडणवीसांनी राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय आहे, उद्धव ठाकरेंसोबत जाण्याबाबतच्या त्यांच्या मनात काय शिस्त हे नक्कीच जाणून घेतलं असेल, यात काही शंका नाही। तर एकीकडे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील ताजलँड हॉटेलमधील भेटीमुळे राजकीय वातावरण तापलेले असून अनेक तर्कवितर्कांना उधाण आले। मात्र यापूर्वी फडणवीस असो, शिंदे असो किंवा सामंतांसोबतची राज ठाकरेंची भेट असो, या सर्व भेटीनंतर या नेत्यांसह फडणवीसांनी आम्ही राज्यातील गंभीर प्रश्नांवर चर्चा केल्याचे सांगितले होते। त्यामुळे जरी ताजलँडमध्ये फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी युतीबाबतची चर्चा झालेली असली तरी फडणवीस हे राजकारणातील धुरंधर आणि चाणक्य राजकारणी आहेत। त्यामुळे जर या दोन्ही नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला तरी मूळ भेटीला बगल देत फडणवीस वेगळंच उत्तर देत वेळ मारून नेतील असं मत अनेक राजकीय जाणकार व्यक्त करतायत। राज ठाकरे यांचे महायुतीच्या नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याशी देखील त्यांचे उत्तम नाते। दोन्ही नेते अनेकदा शिवतीर्थावर येत असतात। त्यामुळेच आजची भेट झाली तर उद्धव ठाकरे गट त्यावर काय भूमिका घेते यावर पुढील गणित नक्कीच अवलंबून आहे। तर येत्या पुढील काळात काय होणार आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे।